श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. तर या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या, गतहरी अमावस्या, दर्श अमावस्या या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी आषाढ अमावस्या आहे, तर या अमावस्येला दीपपूजन केलं जातं. श्रावण महिना सुरू होण्या अगोदरचा जो दिवस आहे, तर त्या दिवशी आषाढ अमावस्या ही साजरी केली जाते. या आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याला खूप सारं महत्त्व आहे. कारण धुळीत माखलेले इकडे तिकडे पडलेले दिवे जे आहेत, तर ते या दिवशी एकत्र करून त्यांना स्वच्छ केले जाते आणि त्यांची विधिवत एका पाटावरती पूजा मांडली जाते आणि त्यांची पूजा केली जाते आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात. अमावस्या ही तिथी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर आपले जे पित्र आहेत, तर त्या पित्रांना समर्पित आहे. तर पहा, ही जी अमावस्या तिथी आहे तर अतिशय पवित्र मानली जाते. याचं कारण असं आहे की ही जी अमावस्या आहे तर ती चातुर्मासातील पहिली अमावस्या असते आणि यानंतर श्रावण महिना चालू होतो. आणि या आषाढी अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे काही उपाय हे केले जातात आणि त्याचबरोबर त्यांना नैवेद्य देखील या दिवशी दाखवला जातो आणि त्याचबरोबर दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप हे दाखवलं जातं आणि गोडाधोडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना मांगल्य आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही घरामध्ये सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून त्यानंतरच केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेकडे नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्यांचं खूप सारं महत्त्व हे सांगितलं जातं. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य हे प्रकाशित होते. आणि या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. आणि पहा, वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते अमावस्येला करण्यासाठी सांगितले गेलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय हा सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घराच्या बाहेर फेकली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या मुलांची, घराची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपल्याला काही दोष अडचणी लागलेल्या असतील त्या देखील दूर होऊन जातील आणि सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6च्या नंतर 7:30 पर्यंत जी काही लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे, या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचे खूप छान असे रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. परंतु जर तुम्हाला या वेळेमध्ये वेळ नाही, म्हणजे तुम्हाला काही कारणामुळे या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे, हा उपाय केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे. जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण येत असेल, पैशांच्या अडचणी तुम्हाला येत आहेत आणि पैसा हा घरामध्ये टिकत नाही, आपल्याकडे आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून निघून जात असेल, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल, ती घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि घरामध्ये सतत कलह, भांडणं, क्लेश या सर्व गोष्टी होत असतील, अगदी कुटुंबातील सदस्य देखील एकमेकांचे दुश्मन बनलेले असतील, आपल्या घरामध्ये एकोपा टिकून राहत नाहीये, यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहिली नाही. त्याचबरोबर घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही किंवा कुटुंबाची प्रगती देखील होत नाही आणि यामुळे जे मोठे मुलं आहेत तर त्यांचा विवाह देखील जुळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, वाईट शक्तींचा प्रभाव असेल
तर या सर्व समस्या ज्या आहेत या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्यामुळं आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तो देखील नष्ट होऊन जातो। एकदा का पितृदोषाचा प्रभाव हा कमी झाला तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून कुणीही थांबू शकत नाही। उपाय हा अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी उपाय आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे तीळ। तर काळे तीळ हे अमावस्येच्या दिवशी काळे तिळांचे उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं। आता पहा, काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत, त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहेत अखंड 2 लवंगा आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे काळे 5 मिरे। जे काळे मिरे असतात पहा मसाल्यामध्ये आपण वापरतो ते 5 घ्यायचे आहेत। या 3 वस्तू आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत। लवंगा ह्या जेवढ्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत तेवढ्याच त्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, काही दोष अडचणी दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात। आणि जे काळे तीळ आपण घेणार आहोत तर ते पितृदोष नष्ट करण्यासाठी घेणार आहोत। आणि त्याचबरोबर जे काही आपण काळे मिरे घेतलेले आहेत तर ते सुद्धा नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष, अडचणी, इडापिडा, करणीबाधा यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी विशेष मानले जातात। आणि म्हणूनच आपल्याला या 3 वस्तू घ्यायच्या आहेत। आता पहा, ह्या सर्व वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, तिचं सतत डोकं दुखतं, अंग दुखतं, कायम ती आजारी राहते, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हे 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे। कारण की बघा, जो अमावस्या तिथी असते तर या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो लहान मुलं असतील, आजारी व्यक्ती असतील, म्हातारे व्यक्ती असतील तर यांच्यावरती लवकर होतो। अमावस्या हा दिवस जो आहे ना, या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव इतर दिवसांपेक्षा जास्त असतो। त्यामुळे या दिवशी असे काही उपाय आपल्याला करायचे असतात। त्याचबरोबर ह्या ज्या भिंती आहेत आपल्या घरातल्या त्या सर्व भिंतींना ह्या वस्तू टच करायच्या आहेत। घरामध्ये पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि टच बी करायच्या आहेत। त्याचबरोबर ह्या सर्व वस्तू आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहे। त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू उतरवून घेऊ शकता आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दक्षिण दिशेला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। आता दक्षिण दिशेला फेकताना तुमच्या दक्षिण दिशेला एखादं घर आहे किंवा कोणी राहत आहे किंवा कुणाला त्रास होईल अशा पद्धतीने तुम्हाला फेकायच्या नाही। जर तिथे मोकळी जागा असेल तरच तुम्हाला तिथे टाकायचं आहे, नाही तर तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 2-3 कापराच्या वड्या टाकून तुम्ही जाळून टाकू शकता। या वस्तू एकदा तुम्ही फेकून दिल्या की तुम्हाला तिकडे मागे वळून पाहायचं नाही। मागे वळून जर पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही 2-3 कापराच्या वड्या त्यामध्ये टाकून त्या वस्तू जाळून देखील टाकू शकता। परंतु ह्या जाळताना तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन जाळायच्या। ज्या वेळेस तुम्ही ह्या वस्तू फेकून बाहेरून घरात येणार आहात त्यावेळेस तुम्हाला हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये येऊन देवघरातील देवांचं दर्शन घ्यायचं आहे। तर जी व्यक्ती हा उपाय करणार आहे, घरातली कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते। जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा जो उपाय जेव्हापासून तुम्ही सुरू केला आहे तो उपाय संपुस्तोपर्यंत आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही। फक्त मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा आहे की हा उपाय केल्याने माझ्या घरातील सर्व दोष अडचणी ह्या दूर होणार आहे, माझ्या घराची प्रगती होणार आहे, एवढी सकारात्मकता आपल्या मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर चला इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब